श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता आपली प्रत्येकाचीच एक कुलदेवी असते, आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरामध्ये एक टाक किंवा फोटो असेलच, त्याची नित्य नियमाने पूजा करावी. आपल्या परिवारातील खुश राहून आपले व परिवाराचे रक्षण करते. आपल्यावर व आपल्या परिवारावर येणाऱ्या अडचणी आपत्ती दूर करते. कुलदेवीच्या नित्य सेवेने सर्व प्रकारची सुखी संपत्ती आयुष्य याची वृद्धी होते. पण जर बघा आपल्या हातून कुलदेवीची सेवा घडत नसेल तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. बऱ्याच जणांना तर त्याची कुलदेवीच माहीत नसते, त्यामुळे अशा अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. आता बघा देवाऱ्यात कुलदेवीचा फोटो किंवा टाक मूर्ती असेल पण त्याची सेवा काय आपल्या हातून घडत नसते. बघा कधी कधी काय होतो, आपण खूप प्रयत्न करतो एखाद्या कामामध्ये यश हाती येण्यासाठी, मात्र यश काय आपल्या हाती येत नाही. आपल्या घरामध्ये मुलांच्या देखील बघा अभ्यास असेल, त्यांचा अभ्यासात देखील त्यांना यश येत नाही. विवाह योग्य मुलं असतील तर त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. काहींना संतान प्राप्ती होत नसेल. तसेच बघा मुलांच्या करिअरविषयक समजा व्यवसायाविषयक काही समस्या असतील, सतत कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी चालू असतील, तर याचाच अर्थ असा होतो आपल्या कुलदेवीचं कृपाछत्र आपल्या घरावरती नाही, म्हणूनच आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो. तर बघा एक अतिशय प्रभावशाली सेवा आहे, तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या सेवेमुळे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल, मग आपली कितीही कठीण इच्छा असू द्या पूर्ण होईल. या सेवेमध्ये फक्त आपल्याला 11 मंगळवार कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ही वस्तू कोणती, त्या वस्तूचं काय करायचं, संपूर्णच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि अगदी व्यवस्थितरित्या. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आता आपल्याला कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक फोटो किंवा मग मूर्ती असणं गरजेचं आहे. नसेल तर तो आणून आपल्याला स्थापित करायचा आहे. आता बघा कुलदेवी माहीत नसेल तर तुमच्या घरातील जे मोठे आहेत त्यांना विचारून घ्या, तुम्हाला देवीच्या सेवेला सुरुवात करायची आहे. पण बघा घरच्यांना देखील कुलदेवी कोणती आहे याविषयी जर माहीत नसेल तर त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून 99 मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. या उपायामुळे सुद्धा तुम्हाला तुमची मूळ कुलदेवी कोणती आहे याविषयी नक्कीच माहिती मिळेल. तुम्हाला स्वप्नामध्ये तसा दृष्टांत मिळेल किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुमची कुलदेवी समजा ही आहे. असा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे. बघा आपल्या घराण्याची कुलदेवी असते, तिची सेवा आपण करतो, त्यावेळेस आपल्या मुला मुलींचे अगदी बघा व्यवस्थितरित्या त्यांच्या हाती घेतलेले काम पार पडतात, त्यांच्या हाती यश येतं. आपली कुलदेवी आपण जर समजा यासोबतच परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणी नजरदोष यापासून आपली कुलदेवी आपलं संरक्षण करते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू देखील भक्कम करते. आता बघा ज्यांना कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी मूळ स्थानी कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन तिची ओटी चुडा भरून मान सन्मान करावा, नाक घासणी करून क्षमा याचना करावी आणि सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावे. तिथून आल्यावर घरात रोज तिची पोथी पारायण स्तुती मंत्र जप दोन्ही वेळा आरती करावी, त्याने ती कायम आपल्यावरती प्रसन्न राहते. ही जी सेवा किंवा मग उपासना आपल्याला देवीची करायची आहे ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे. इच्छा कोणतीही असू शकते. तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मुलाचं जर समजा लग्नायोग्य तुमचे मुलं असतील तर विवाह योग जुळून यावेत, शिक्षण घेत असतील तर त्यांचं शिक्षणात लक्ष लागावं, यश यावं, मग संतान प्राप्ती होत नसेल तर त्या आता बघा प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या असतील. आर्थिक भरभराटीसाठी देखील असेल, तुमची ही सेवा करू शकता. आता जी सेवा आहे कुलदेवीच्या वाराप्रमाणे करायची आहे. जर तुमची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो. सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत करून घ्या. जसं की 3.5 शक्तिपीठ आहेत, ज्यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी, त्यानंतर वणीची देवी सप्तशृंगी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माहूरची रेणुका देवी. आता तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल किंवा सप्तशृंगी देवी असेल किंवा रेणुका देवी असेल, यांचा वार जो आहे तो मंगळवार आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा वार जो आहे तर तो शुक्रवार आहे.
तर तुमची जी ही देवी असेल कुलदेवी तिच्या वाराप्रमाणे आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. 3.5 शक्तिपीठाव्यतिरिक्त जर समजा तुमची दुसरी कुलदेवी असेल तर तिच्या वाराप्रमाणे ही सेवा तुम्ही करू शकता. आता मंगळवार आणि शुक्रवार हे 2च देवीचे वार असतात, त्यामुळे तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे 11 शुक्रवार किंवा 11 मंगळवार ही सेवा करायची आहे. जर बघा आता त्या दिवशी या सेवेला सुरुवात करणार आहात तर पहिला जो समजा शुक्रवार आहे त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची आपल्या अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे, आंघोळ करायची आहे. मग 11 शुक्रवार तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा, कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर देवघरातील दिव्यासमोर तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर बघा कुलदेवीचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्ती किंवा टाक असेल तर या टाकाला किंवा मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याचा आणि पंचामृताचा वापर करायचा आहे. 5 वेळा पंचामृताचा, 5 वेळा परत पाण्याने, त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि हे पाणी जे आहे ते घरातील सर्व सदस्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे. उरलेलं पाणी झाडाला टाकायचं. त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती टाक आपल्याला चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायची आहे. सगळ्यात पहिली जी सेवा आहे आपल्याला करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन. आता कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकवाने केलेले अर्चन. तर हे कुंकुमार्चन तुम्हाला 11 वेळा, 16 वेळा किंवा 108 वेळा करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना 9 मंत्राचा जप करतच राहायचा आहे. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 9 मंत्र आहे. आपल्याला हा पठणच करत राहायचं आहे कुंकुमार्चन करत असताना. त्यानंतर हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते आपल्याला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे. हेच कुंकू तुम्ही प्रत्येक शुक्रवारी देवीवरती कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता. वारंवार या कुंकवावरती सेवा झाल्यामुळे या कुंकवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडता त्याआधी हे कुंकू तुम्ही कपाळी लावून गेलात. तुम्ही ज्या कामासाठी गेला आहात समजा ते बघा एवढी ताकद असते या कुंकवामध्ये की आपलं ते हाती घेतलेलं काम यशस्वीरित्या पार पडतं आणि आपल्या हाती यश येतं. आता बघा आपल्याला नंतर काय करायचं आहे, देवीला सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, ओवाळून घ्यायचं आहे. मग शुक्रवारी खडीसाखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे किंवा मग तुम्ही खीर देखील बनवू शकता. पण प्रत्येक समजा तुम्ही शुक्रवारी आता आपण ही सेवा केली आहे तर मग जो नैवेद्य केला आहे तोच आपल्याला आपली ही 11 ही शुक्रवार करायचं आहे बघा. मग खडीसाखर असेल, साधी साखर असेल किंवा मग खीर असेल. आता पहिल्या शुक्रवारी जो नैवेद्य ठेवला आहे तोच आपल्याला ठेवत चालायचा आहे. आता देवीला एक अतिशय प्रिय असणारी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे गजरा किंवा विणी. आपण ज्याला म्हणतो विणी आपल्याला देवीला अर्पण करायची आहे. ती विणी मोगऱ्याची असू शकते किंवा शेवंतीच्या फुलांची विणी तुम्ही देवीला प्रत्येक शुक्रवारी अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा पूर्णच आपली होणार नाही बघा. ही वस्तू एक पानाचा विडा देवीला अर्पण करायचा आहे. देवीला तांबूल पानाचा विडा खूपच आवडतो. तर आपल्याला बघा आता हा तांबूल विडा देवीला अर्पण करायचा आहे. मग त्यावरती बघा कात, चुना लावायचा, बडीशोप टाकायची, थोडीशी खडीसाखर, केसराच्या पाकळ्या, एक विलायची देखील टाकायची आहे बघा लक्ष करून. आणि हे वेलदोडे ठेवायचे आणि पानाचा विडा आहे तो तयार करायचा आहे. आता याच सगळ्यात वरती आपल्याला एक फूल असलेली लवंग लावायची आहे. अशा प्रकारे बघा आपल्याला देवीसाठी हा एक विडा देखील अर्पण करायचा आहे. हाच विडा जो आहे तो बघा खलबत्त्यावर मध्ये कुटून त्याचं तांबूल तयार करा आणि ते तुम्ही देवीला अर्पण करू शकता. आता ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे. आरती करत असताना किमान एक वेळेस तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरतीला असणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा कर्त्या स्त्रीने आरती केली तरीही चालेल. त्यानंतर देवाकडे क्षमा याचना करायची आहे बघा आपल्याला. माझ्याकडून नित्यसेवा तुझी घडली नाही पण इथून पुढे मी तुझी सेवा करेल. माझ्या कुटुंबावरती तुझा आशीर्वाद असाच राहू दे. माझ्या चुका तू पदरात घे आणि माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण कर अशी आपल्याला प्रार्थना देवीकडे करायची आहे. देवीला आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे ज्यामध्ये खडीसाखर आणि तांबूल तर तो जो नैवेद्य आहे तो त्याच दिवशी आपल्याला किंवा मग दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून एक प्रकारे प्रसाद म्हणूनच ग्रहण करायचा आहे. सर्वांनी वाटून थोडा थोडा घ्यायचा आहे. चुकूनही बघा हा जो प्रसाद आहे
तो ज्यांच्यासाठी आपण ही सेवा करत आहोत, जसं की मुलामुलींचे विवाहयोग जुळून यावेत, एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तिचं आजारपण दूर व्हावं, किंवा पतीला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश यावं, तर बघा त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे तो खायला देऊ शकता. आणि जर तुमचे मुलं किंवा मुली ज्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय तुमच्याजवळ राहत नसतील, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जर समजा बाहेर असतील शिक्षणासाठी, तर अशा वेळेस तो जो नैवेद्य आहे तो घरातील कर्त्या पुरुषाने किंवा कर्त्या स्त्रीने खाल्ला तरीही चालेल. सेवेदरम्यानचं कुलदेवीचा आशीर्वाद लाभू शकतो, पण जरी तुमची इच्छापूर्ती झाली तरी तुम्हाला तुमची संकल्पित सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे. तर अशी ही देवीची विशेष सेवा तुम्हाला सलग 11 शुक्रवार किंवा मग मंगळवार सलग करायची आहे. मध्ये एखादा मंगळवार जरी समजा आपला मासिक अडचणीमुळे, काही वेगळ्या अडचणीमुळे जरी तो मिस झाला, तर तुम्ही कंटिन्यू पुढं हा शुक्रवार गेला पुढच्या शुक्रवारपासून कंटिन्यू करू शकतात. बघा, सेवा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबासह तुमचं जे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे दर्शनासाठी जायचं आहे. जात असताना देवीच्या आपल्याला कुलाचारासाठी सर्व साहित्य सोबत न्यायचं आहे. तिथे जाऊन देवीचा मान सन्मान करायचा आहे बघा आपल्याला. त्यानंतर कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहावे त्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. इच्छापूर्ती झाल्यानंतर कुलदेवीच्या मूळस्थानी जाणं लगेच शक्य नसेल तर बघा मात्र वर्षभराच्या आत तिथे जायचं आहे. म्हणजे आपली इच्छापूर्ती झाल्यानंतर आपल्याला लगेच समजा आता हा शुक्रवार झाला आणि लगेच नाही जाणं होणार, पण मग 1 वर्षामध्ये तुम्ही कधीही जाऊ शकता. तर बघा, तुम्ही कोणत्याही एका देवीची उपासना सुरू केलेली आहे आणि आता तुमची इच्छापूर्ती झाली आहे, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3.5 शक्तिपीठ जे आहे, ज्यामुळे समजा ज्यामध्ये तुळजापूर आहे, कोल्हापूर, माहूरगड किंवा सप्तशृंगी, एका ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता आणि तिथे जाऊन त्या देवीचा तुम्ही मानसन्मान करू शकता. ज्यावेळेस बघा तुम्ही 99 मंत्राचा जप करता तर तुम्हाला तुमची कुलदेवी ही स्वप्नात दृष्टांत देऊ शकते, किंवा तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती तुम्हाला कुलदेवी तुमची कोणती आहे याबद्दल नक्कीच सांगेल. तर बघा, अशा प्रकारे आपण कुलदेवीची सेवा, आपली कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे. आणि कुलदेवीची सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय म्हणजे आपल्याला अनुभव येतात, किती फरक पडतो याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.